चालता चालता दिसलं आपल्या गावच्या मंदिराचं बांधकाम. काम अजून पूर्ण नाही झालं. वाडी खूप फिरलो आता, पोटात कावळे ओढायला लागलेत. सो मोर्चा निघाला घराकडे. जान्हवीच्या गोड गोड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. गावची सकाळ झाली की पहिली गोष्ट काय करायची, तर मस्तपैकी नाश्ता करायचा. नाश्त्याला काय, तर नानांनी आणलेले आंबे. आंबे आणि काम उरकावून संध्याकाळी वाडीत फिरायला जायचं असं ठरलं. आधी आम्ही पण वाडीतच राहायचो, पण काही वर्षापूर्वी वाडीतून घर रानमळ्यात बांधलं. वाडीतलं घर तर सुटलं, पण वाडीत फिरायचं नाही. वाडीत फिरता फिरता आमचं हे जुनं घर दिसलं. घर पाहिलं आणि जुन्या आठवणी एकदम डोळ्यासमोर आल्या. जेव्हा मी इथे राहायचो ना, तेव्हा आजी नेहमी हे अंगण सारवायची आणि एकदम सुंदर वाटायचं इथे. पण आता इथे कोणीच राहत नाही, म्हणून हे असं झालंय. वाडीच्या अगदी बाहेर आलं की गावचं मंदिर उभं आहे. थोडं काम बाकी आहे अजून. मग दर्शन घेतलं आणि म्हटलं खूप झाली भटकंती, आता वळूयात घराकडे. गावाला आल्यावर ना आजीच्या हातचं जेवण ओरपायची सवयच आहे मला. यावेळी मी आईला म्हटलं, आई थांब जरा. दरवेळी तू खाऊ घालतेस, आज नातीच्या हातची चव बघ जरा. तुझ्या हाताची चव नसेल ग, पण खाऊन तर बघ कसा बनवलाय बेत. आता जेवण बनेपर्यंत इथे बघा काय आलंय. नानांनी आवटवरून आंबे पाठवलेत. आवट हे आमच्या गावाजवळचंच गाव आहे. खरं तर नाना तिकडे लग्नाला गेलेले, पण येताना त्यांनी आंबे पाठवले. ह्या आंब्यांचा वास घेऊनच पोट भरेल वाटतंय. असं नाही चालणार हा. जेवण पहिले आणि मग आंबे उरपायचे. चला तर मग मी जेवण करते, तोपर्यंत तुम्ही कमेंट करा, या वर्षी झाडाचे आंबे खाल्ले की विकतचे. आता कळालं का गोड गोड व्लॉग का म्हणाली मी. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करा. नेक्स्ट व्लॉगसाठी बाय.